प्रत्येक संघाने शिरगाव चषक 2025 आपण पाहिलं. वीर सावरकर या मैदानामध्ये आपण पहिले श्रद्धांजली वाहणार आहोत. विनंती सगळ्यांनी जवळ यायचंय. ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तर मोरे भंडारी समाज शिरगाव, कैलासवासी चिंतामण पांडुरंग गावड साहेबांना आपण प्रथमतः आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. प्लीज सगळ्यांनी पुढे या आणि प्रत्येकाने कॅप जे घातल्याने कॅप रिमूव्ह करायचे आहेत. सगळे उभं राहायचं आहे प्लीज. आपण प्रथमतः श्रद्धांजली वाहणार आहोत. कैलासवासी चिंतामण पांडुरंग गावड ज्येष्ठ कार्यकर्ते राहिले ते मोरी भंडारी समाज शिरगावसाठी 2 मिनिटं शांतता नक्कीच करायची आहे. विश्राम, सावधान. नक्कीच देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आपण प्रार्थना करतोय. त्यात आपण सत्काराकडे बनणार आहोत. प्रथमतः आपण सत्कार करूया. आमचे कमिटी मेंबर्स पुढे येतील. आपण प्रथमतः सत्कार करणार आहोत शिरगाव ग्रामपंचायत सरपंच ज्यांनी चांगला सपोर्ट केला. प्रत्येक वेळी शिरगावमध्ये काही प्रोग्राम असेल नक्कीच चांगला त्यांचा पुढाकार असतो. त्यांचा आपण सत्कार करूया. आदरणीय सन्माननीय घनश्याम गजानन मोरे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मनोज मोरेश्वर मोरे साहेबांच्या शुभेच्छा सन्मान असेल. घनश्याम साहेब या. आपला छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मित्रांनो 10,000 पाहिजेत. साहेबांसाठी चांगला सपोर्ट त्यांनी केले. स्पर्धेमध्ये पहिला बक्षीस क्रमांक आणि दुसरा बक्षीस क्रमांक यांच्या माध्यमातून दिले गेले. खूप धन्यवाद सर. त्यानंतर आपण सन्मान करूया स्वस्तिक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि एक अप्रतिम क्रिकेटपटू सध्याच्या घडीमध्ये थोडेसे बिझी आहेत. क्रिकेट थोडं दूर आहेत. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खूप चांगले खेळत पार्थ मोरे यांचा आपण सन्मान करणार आहोत. विनंती करेल स्वप्नील सुनील ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. स्वप्नील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. पार्थ मोरे यांचा काय झाला पाहिजे मित्रांनो. यांनी सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट केला. द्वितीय बक्षीस क्रमांक पहिले बक्षीस क्रमांक यांच्या माध्यमातून दिले गेले. पिता पुत्र यांच्या माध्यमातून. तदनंतर अजून एक सन्मानशील सन्माननीय आतिश कावड साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय रोहन श्यामराव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. रोहन राव साहेब या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय आपण आतिश कावड साहेबांचा. धन्यवाद. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करूया. सन्माननीय जयवंतजी पाटील साहेबांचा सन्मान. जयवंत पाटील साहेब या. विनंती करेल संकेत मोरे यांनी यायचं. संकेत मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आशिष मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. जयवंत पाटील साहेबांचा सन्मान. यानंतर अजून एक सन्मान असेल. सन्माननीय मनोज मोरे साहेबांचा सन्मान. मनोज मोरे साहेबांचा सन्मान करतील रुपेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. रुपेश ठाकूर या आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करूया. मनोज मोरे साहेबांचा सन्मान असेल. शिरगाव चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये मन्याभाई नक्कीच खूप चांगला सपोर्ट तुमचा राहतो प्रत्येक वर्षी. आणि शिरगाव करांचा सुद्धा चांगला सपोर्ट राहिला. वीर सावरकर मैदान त्यांनी जोपासलाय. या मैदानामध्ये आपण स्पर्धा पाहिली. त्यानंतर महेंद्रजी ठाकूर या आपला सुद्धा सन्मान असेल. महेंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान केला जाईल. ऋतिक मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. महेंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान. महेंद्र ठाकूर या. लगेच महेंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान आपण पाहतोय. ऋतिक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सन्माननीय कौशल मंगेश राऊत साहेबांचा सन्मान आपण करूया. हरीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. हरीश पाटील या. लगेच शिरगाव भागामधल्या हाडू नावाने जास्त प्रसिद्धी आहे. हरीश यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आणि पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर जतीन आपण या प्लीज. जतीन किणी यांचा सन्मान आपण करूया. आमच्या मुख्य व्यासपीठ यांनी 3 दिवस चांगला काम केला. खूप सुरेख अप्रतिम दर्जेदार युट्यूब लाईव्ह वाहिनी आपण पाहिली. प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला दाखवलं गेलं. महेंद्रजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल.
जतीन गिनी आणि पाटील नेटवर्कची पूर्ण टीम आहे. कपिल पाटील असतील, जतीन गिनी यांचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर आपण पंच पाहिले सुनीलजी मोरे साहेब, या सुनील मोरे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. सुनील मोरे साहेब या. रुपेश ठाकूर आपण सुद्धा यायचं. रुपेश ठाकूर आणि सुनील मोरे यांनी चांगली पंच भूमिका पार पाडली. मित्रांनो टाळ्या झाला पाहिजे पंचांसाठी. बघा क्रिकेटमध्ये पंच आपण ब्रह्मा विष्णू महेश यांचा नक्कीच पदवी दिली, याचा नक्कीच खूप चांगलं काम राहिलं आहे. मी विनंती करेन पार्थ मोरे यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. पार्थ या आपल्या शुभेच्छा सन्मान करायचा आहे. मित्रांनो टाळ्या झाला पाहिजे रुपेश ठाकूर आणि मिस्टर सुनील मोरे साहेबांसाठी. आमचे सकाळपासून लाभलेले उत्कृष्ट समालोचक युसुफजी सय्यद सर यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत सत्कार करणार आहोत. त्यांचं स्वागत करतील श्री मनोज मोरे साहेब. प्रथमतः आपण या स्पर्धेमध्ये मुख्य बक्षीस वळणार आहोत. प्रथमतः आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला बघा खूप 3 दिवस आपण सामने पाहिले, ज्या अनुषंगाने सामने राहिले. विनंती करेल पहिला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देणार उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधला मनीष मोरे ठरला आहे. त्यांनी चांगली फिल्डिंग केली आणि त्या अनुषंगाने त्याला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देतोय. जेवणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. मनीष या. मित्रांनो दहा झाला पाहिजे मनीषसाठी. चांगलं काम त्यांनी केलंय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला तो ठरलाय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बघा या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू त्यांच्या नावावर 5-5 विकेटपर्यंत इकॉनॉमी पाहिली. तदनंतर हे डिसाइडेड झालं त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एनी गॅसेस? 3 दिवस आपण सामने पाहिले, कोण सांगू शकतो कुठला खेळाडू असेल उत्कृष्ट गोलंदाज? आतिजी गावड साहेब आपल्या शुभ हस्ते पण ट्रॉफी देणार. आतिजी गावड साहेब या. बघा ज्या खेळाडूंनी नक्कीच लहान वयापासून उंची घेतली आहे आणि अप्रतिम काम त्यांनी केलं आहे. पालघर वंडर बॉय वीरेंद्र बाबरे उत्कृष्ट गोलंदाज 5 विकेट या नावावर आहेत. या वीरू नक्कीच अप्रतिम काम वीरू बाबरे यांनी केलंय. मेगा फायनल्स चांगली गोलंदाजी केली. वीरेंद्र बाबरे पालघर वंडर बॉय ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. नक्की मित्रांनो दहा झाला पाहिजे. आपल्या पालघरचा खेळाडू आहे, नक्कीच खूप सुरेख खेळ साकारतो सध्याच्या घडीमध्ये. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर तब्बल 77 धावा आहेत. 77. सन्माननीय कौशलजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार आहोत. बघा ज्यांनी धाव केली मैदानामध्ये, खूप चांगल्या धावा त्यांनी बनवल्या. त्याच्या नावामध्ये रन आहे, त्यांनी बॅटमध्ये रन सुद्धा बनवल्या. तो आहे सातपाडी रन संघाचा महेश्वर, बेस्ट बॅटर महेश्वर यांनी यायचंय. बघा मित्रांनो महेश्वर थकला परंतु काय त्याने क्रिकेट साकारलाय. काय धावला तो आज खेळपट्टीवर. वीर सावरकर मैदान असं म्हणावं लागेल. पूर्ण मैदानचं जे चक्कर त्याने मारला 3 दाते तो थकू शकत नाहीये. एवढं धाव त्याने आज घेतलेत मैदानाच्या आतमध्ये. महेश्वर बेस्ट ऑफ लक आपको आगे सभी टूर्नामेंट्स के लिए. त्यानंतर आपण बघा नक्कीच आपण पाहतो आमचे मुख्य पाहुणे आमच्या व्यासपीठावर आहेत. आपण विनंती करूया पार्थ मोरे साहेबांना 2 शब्द नक्कीच आपण सांगायचं या स्पर्धेबद्दल आणि एक चांगला क्रिकेटपटू राहिलाय. सन्माननीय व्यासपीठ आणि शिरगाव चषकचे आयोजक आणि मराठा होद्या यांनी मला 2 शब्द दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच बघायला गेलं तर सामना खूप चुरशीचा झाला. एक बाजूला होता अजिंक्य मराठा, दुसऱ्या बाजूला होता सातपाडी संघ. फायनल जशी बघायला मिळाली पाहिजे तशी फायनल मॅच बघायला मिळाली. असं वाटत होतं की धगधग होत होतं की आपला संघ आहे, काय होईल. पण शेवटी कसं क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे, कधी पण काय पण होऊ शकतो. 3 बॉल 5ला तेव्हा अजिंक्य मराठा जिंकायचा प्रयत्न केला पाहिजे होता कारण की सोपं होतं. पण कसं अंधार झाल्यामुळे त्यांना जमलं नाही. तसंच बघायला गेलं तर ग्राउंडबद्दल बोलायला गेलं तर असं ग्राउंड एक भारतामध्ये 2च ग्राउंड आहेत. तिकडे पाणी पडल्यानंतर 5 मिनिटात
ते आहे चिन्नस्वामीचं एक ग्राउंड, दुसरं आहे आपलं मराठा योद्धाचं एक ग्राउंड. ग्राउंडचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच. बघायला गेलं तर इकडे खूप मजा आली ग्राउंडवरती निसर्गरम्य वातावरणामध्ये. फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटते, ते गोष्ट म्हणजे आम्ही सर्व आलो इकडे पण बसायला इकडे शेड नाही भेट. पण तुम्हाला ग्वाही देतो की या 1 ते 2 वर्षात इकडे आपण पॅव्हिलियन आपल्या कुठल्या पण निधीवरून आणण्याची जिम्मेदारी माझी, ही तुम्हाला मी ग्वाही देतो. जास्त काय बोलणार, धन्यवाद. नक्कीच यानंतर मी विनंती करेल शिरगावची सरपंच नक्कीच घनश्याम मोरे साहेब. या शिरगाव वीर सावरकर मैदान आयोजित शिरगाव चषक या कार्यक्रमासाठी उपस्थित उत्तर मोरे भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष जयवंत पाटील, स्वस्तिक फाउंडेशनचे पार्थ मोरे, मराठा योद्धा व सर्व टीम, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज मोरे, महेश ठाकूर, आतिश, सर्व व्यासपीठ. इथे मॅच बघण्यासाठी जी मजा आली की 3 रन काढायला संधी, पण त्याला बॉल चेंडू दिसलेला मला त्याच्यामुळे तो बॉलर एवढा फास्ट होता की त्यांनी त्याला बॉल दिसूनच दिला नाही. त्याप्रमाणे इकडे जे प्रथम जिंकले सातपाटी संघ, त्यांना मी पहिला शुभेच्छा देतो. आणि हरलेला पण काय खचून जाऊ नका, पुढेही मॅचेस चालूच असतात. हरले तरी पुढे जिंकायचा प्रयत्न होतो. तसा अजिंक्य मराठा योद्धाने या मैदानाची जी निगा राखलेली आहे, मी पहिल्यापासून बघतो की एकदम सुंदर मैदान या समुद्रकिनारी, आणि जसं सावरकरनी उडी मारली तसा समुद्र आपल्या पाठीमागेच आहे. या मैदानाच्या नावाला इतिहास आहे. आम्ही सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आता पार्थ मोरेने सांगितलं तसं आम्ही प्रयत्न करणार, आणि इथे मैदानात जे काय लागेल त्या मैदान दुरुस्ती असो किंवा काही असो, त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करू एवढी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. धन्यवाद घनश्याम मोरे साहेब. यानंतर आपण या स्पर्धेमध्ये तिसरं बक्षीस क्रमांक बनणार आहोत, आणि तिसरं बक्षीस क्रमांक ट्रॉफी आपण आणायची, आणि तिसरं बक्षीस क्रमांक देतील सन्माननीय बबलू गावड साहेब. या आपल्या शुभास्ते आपण तिसरं बक्षीस क्रमांक देणार आहोत. बबलू गावड साहेब या. आणि तिसरं बक्षीस क्रमांक सनी 11 पालघर. चला या, सनी 11 पालघर संघाला आपण तिसरं बक्षीस क्रमांक देणार आहोत. जे आम्हाला स्पॉन्सर केले गेले ते म्हणजेच मराठा योद्धा मित्रमंडळाच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले हे चषक. मित्रांनो, आज झाला पाहिजे. हा संघ अप्रतिम खेळला, पहिल्या दिवसावर क्वालिफाय झाला, कुठे सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. अप्रतिम खेळ त्यांनी साकारलाय गोल्डन सुमेधन टीम. त्यानंतर आपण ओळीया या स्पर्धेमध्ये द्वितीय बक्षीस क्रमांक जे मला स्पॉन्सर केले गेले ते म्हणजेच कैलासवाडी चिंतामण पांडुरंग गावडे यांच्या स्मरणार्थ श्रावणी आणि स्वानंदी यांच्या सौजन्याने आम्हाला ट्रॉफी दिली गेली आहे. दुसरा बक्षीस क्रमांक अजिंक्य मराठा संघ. या अजिंक्य मराठा संघ, अजिंक्य मराठा संघ या. चला या प्लीज. बघा, तुम्ही चॅम्पियनच आहात, असं नाहीये की तुम्ही हरलात. प्रत्येक संघ चॅम्पियन आहे. विनंती कर आतिश गावड साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत द्वितीय बक्षीस क्रमांक या स्पर्धेमधला. आणि नक्की मित्रांनो, आज झाला पाहिजे द्वितीय बक्षीस क्रमांक अजिंक्य मराठा शिरगाव ठरलाय शिरगाव चषक 2025 मध्ये. यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर खूप चांगले धावा आहेत आणि प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये स्वप्न असतं की प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी व्हावं. असा एकच खेळाडू राहिलाय ज्याच्या नावावर 100 धावा आहेत. कोणी सांगू शकेल कुठला खेळाडू आहे? अंडर 25 संघाचा सनी पालघर संघाचा हितेश, ज्याच्यानं 100 धावा आहेत, तो ठरलाय प्लेअर ऑफ द सिरीज. विनंती करेल शेगाव ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय घनश्याम साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. हितेश, ज्याच्या नाव 100 धावा, ज्याच्या बिहाफवर सुमित आपण ही ट्रॉफी घ्यायची आहे. मित्रांनो, आज हितेशसाठी आज नाही, पण त्याच्या बिहाफवर सुमित ही ट्रॉफी स्वीकार करतोय.
बेस्ट ऑफ लक सनी 11 पालघर ऑल टीम. यानंतर आपण चॅम्पियन ट्रॉफी देणार आहोत. चला चॅम्पियन संघ या मैदानामध्ये रेकॉर्ड मी पाहिला जेव्हा जेव्हा सातपाडी संघाला तेव्हा तेव्हा टॉप 2 टॉप 3 मध्ये असतो. सर्व मान्यवर यांच्या शुभेच्छा आपण ट्रॉफी देणार आहोत. पार्थ मोरे असतील, आतिजी गावड असतील, घनश्याम मोरे साहेब असतील, जयवंत पाटील साहेब असतील, त्याच प्रकारे पाहू शकाल कौशलजी राऊत आणि पाहू शकाल महेंद्रजी ठाकूर, मनोज मोरे साहेब. आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि सातपाडी 11 संघ ठरलाय चॅम्पियन या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत हिरो नक्कीच अमृत आहे. मला असं वाटतं अमृतनी काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी अमृतने केली आहे. सिद्धूने नक्कीच कुठे ना कुठे त्याला टिप्स दिल्या आणि सातपाडी 11 संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये. नक्कीच पार्थ या पार्थ आपण सुद्धा यायचंय. नक्कीच डीजे आसिफ SK अप्रतिम दर्जेदार स्पर्धा राहिली. शिरगाव चषक 2025 पहिला पर्व आपण इकडे थांबतोय. पुढच्या वर्षामध्ये नवीन रंगात पुढे एकदा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सगळे जाता आपल्या गाड्या आरामशीर घेऊन जा. घरी पावसाचे दिवस आहेत, हेल्मेटचा उपयोग करा. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ टीम आणि धन्यवाद. आणि मी धन्यवाद करेन सुरेश खामकर आणि परत एकदा मराठा योद्धा पूर्ण कमिटीला मला इकडे बोलवलं आजच्या शेवटच्या दिवसामध्ये. खूप खूप धन्यवाद.